14 एप्रिल 1944 रोजी एस फोर्ट स्टिकिंग जहाजाला मुंबईतील बंदरावर भीषण आग लागली होती। ती आग विझवताना अग्निशमन दलाचे 66 जवान शहीद झाले। त्यांच्या बलिदानाबद्दल देशभरात आज अग्निशमन सेवा दिवस पाळला जातो। कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं आज ध्वजवंदन करून अग्निशमन दलाच्या जवानांनी दुचाकी रॅली काढली। 18 एप्रिलपासून अग्निशमन दलाच्या वतीनं सुरक्षा सप्ताहाचं आयोजन केलंय। अग्निशमन सेवा दिनानिमित्त कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं आज सासने ग्राउंडवर विशेष कार्यक्रम झाला। अग्निशमन सेवा बजावताना प्राणांची आहुती देणाऱ्या कर्मचाऱ्यांना मानवंदना, श्रद्धांजली आणि पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं। महापौर रूपाराणी निकम आणि आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं। फायर गीत गाऊन हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, विरोधी पक्षनेता राजेश लाटकर, नगरसेवक मुरलीधर जाधव, विशाल चव्हाण, दीपाली घाटगे, स्वाती कांबळे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे आणि अग्निशमन दलाचे जवान उपस्थित होते। त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी सासने मैदानापासून महापालिकेपर्यंत अग्निशमन गाडी आणि दुचाकीवरून रॅली काढली। तसंच अग्निशमन दिनानिमित्त 18 ते 25 एप्रिलपर्यंत अग्निशमन सुरक्षा सप्ताह होणार आहे। त्याअंतर्गत शाळा, महाविद्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी आगीपासून सुरक्षेची प्रात्यक्षिकं दाखवण्यात येणार आहेत।